हॅलो. गुड आफ्टरनून ऑल. हॅलो. गुड आफ्टरनून ऑल. ओके, ठीक आहे. आय थिंक ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल सगळ्यांना. हॅलो. चलो, सो ऑडिओ व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर असेल. सो लेट स्टार्ट. सेकंड टॉपिकची थिअरी आपण ऑलरेडी संपवलेली आहे. ठीक आहे, तर आजपासून त्याचे आपण प्रॉब्लेम्स घेणार आहे. तर बघा, हे काय आपण लास्टला बघितलं होते का रिलेशन्स. हे रिलेशन्स पण थेअरीला 2 मार्क्सला विचारतात. 2 मार्क्सला क्वेश्चन असतो, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ई अँड जी. ई म्हणजे यंग्स मॉड्युलस, जी म्हणजे शियर मॉड्युलस. ई जी के मधलं रिलेशन आणि ई आणि के मधलं रिलेशन. ई म्हणजे यंग्स मॉड्युलस, के म्हणजे बल्क मॉड्युलस. ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी असं पण त्याला म्हणतो आपण. ठीक आहे, तर हे तिन्ही रिलेशन महत्वाचे आहेत. आज आपण प्रॉब्लेमला स्टार्ट करणार आहे. हे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले या टॉपिक मधले जेवढे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले ते सगळे मी इथे लिस्ट आउट केलेले आहेत. या टॉपिक मध्ये जेवढे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले ते सगळे मी इथे लिस्ट आउट केलेले आहेत. हे फॉर्म्युले वापरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. आलं लक्षात? सो हे फॉर्म्युले लिहून घ्या व्यवस्थित. अशी लिस्ट तुम्ही प्रत्येक टॉपिकची करा. प्रत्येक टॉपिकची लिस्ट तयार करा, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. लक्षात घ्या, कारण फॉर्म्युले जर पाठ असतील तर प्रॉब्लेम सोडवताना काय अडचण येणार नाही. गिवन डाटा काय आहे आणि काय फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे हे तुम्हाला लगेच समजून जाईल. पण फॉर्म्युला जर माहित नसेल तर मग अवघड आहे. गिवन डाटा देऊन पण तो कसा सॉल्व्ह करायचा हे समजणार नाही. आलं लक्षात? सो हे लिहून घ्या. बघा काय काय दिलेलं आहे, लक्ष द्या. फॉर्म्युले बघा काय काय. स्ट्रेसचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए म्हणजे फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेन म्हणजे ई. फक्त स्ट्रेन लिहिला असेल तर ते लिनियर स्ट्रेन असतं, लक्षात ठेवा. स्ट्रेनचं फॉर्म्युला काय, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन म्हणजे डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एल म्हणजे काय, चेंज इन डायमेन्शन किंवा डिफॉर्मेशन. सो डेल्टा एल अपॉन एल. यंग्स मॉड्युलस म्हणजे कॅपिटल ई. यंग्स मॉड्युलस किंवा त्याला दुसरं नाव आहे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. त्याचा फॉर्म्युला काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. त्यानंतर चेंज इन लेंथ डेल्टा एल. डेल्टा एल त्यालाच आपण काय म्हणतो, डिफॉर्मेशन. चेंज इन लेंथ और डिफॉर्मेशन. डेल्टा एल चा फॉर्म्युला काय, पी एल अपॉन एई. पी एल अपॉन एई. त्यानंतर हे कॉम्पोजिट 5 नंबरचे पुढचे जे फॉर्म्युले आहेत ते कॉम्पोजिट मेंबर साठी आहेत. बघा हे कसे वापरायचे मी ज्यावेळेस आपण न्यूमरिकल सॉल्व्ह करणार तेव्हा सांगतो. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. पी इज इक्वल टू पी वन प्लस पी टू. फोर्सला आपण काय लिहू शकतो, सिग्मा इंटू ए. बघा सिग्मा म्हणजे काय, पी अपॉन ए. एरियाला इकडे पाठवा म्हणजे सिग्मा इंटू ए इक्वल टू पी होणार. एरियाला इकडे केल्यावर मल्टिप्लाय होणार ना, ते सिग्मा इंटू ए इक्वल टू पी. मग पी वन ला मी काय लिहिणार, सिग्मा वन इंटू ए वन प्लस पी टू ला मी लिहिणार सिग्मा टू इंटू एट. आलं लक्षात? सेम मॉड्युलर रेशो. बघा मॉड्युलर रेशो म्हणजे स्मॉल एम. मॉड्युलर रेशो हा 2 यंग्स मॉड्युलसचा किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचा रेशो आहे. E1 अपॉन E2 या दोघांचा रेशो आहे. यात कंडिशन काय, E1 हे मोठी पाहिजे. E1 ची व्हॅल्यू काय पाहिजे, E1 शुड बी ग्रेटर दॅन E2. कंडिशन अशी आहे, 2 यंग्स मॉड्युलसचा रेशो आहे मॉड्युलर रेशो म्हणजे E1 अपॉन E2. पण E1 ची व्हॅल्यू काय पाहिजे, मोठी पाहिजे. E2 ची व्हॅल्यू लहान पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर हे पण सिग्मा वन इज इक्वल टू एम सिग्मा टू. कॉम्पोजिट सेक्शन मध्ये कॉम्पोजिटचे जे प्रॉब्लेम आहेत तिथं आपल्याला ते रिलेशन वापरायला लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर म्यू. म्यू म्हणजे कोण, पॉइझन्स रेशो. म्यू म्हणजे पॉइझन्स रेशो. त्याचा फॉर्म्युला काय, लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. त्यानंतर हे 3 रिलेशन आपल्याला माहिती आहे, आताच मी तुम्हाला दाखवले. हा जो रिलेशन आहे तो ई मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आणि शियर मॉड्युलस म्हणजे जी यांच्यामधला आहे. ई इज इक्वल टू 2G इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू. ठीक आहे. हे फक्त रिलेशन थेरीला 2 मार्कला विचारतात. फक्त रिलेशन लक्षात ठेवा. त्यामुळे महत्वाचं आहे, पाठ करा, 2-3 वेळा लिहून काढा म्हणजे ते विसरणार नाही. त्यानंतर E इज इक्वल टू 3K 1 मायनस 2 म्यू. हे रिलेशन कोणामधलं आहे, यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आणि के म्हणजे कोण आहे, बल्क मॉड्युलस. यांमधलं ते रिलेशन आहे.
त्यानंतर हे ई जी के तिघांमधलं रिलेशन आहे. ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस, के म्हणजे बल्क मॉड्युलस आणि जी म्हणजे शियर मॉड्युलस. तिघांमधले रिलेशन आहे. ई इज इक्वल टू 9 kg अपॉन जी प्लस 3k. 9 kg अपॉन जी प्लस 3k रिलेशन आहे. ओके. आणि मग हे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनचे फॉर्म्युले आधी पण बघितलेले आहेत सगळे. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन फॉर ट्रायएक्सियल लोडिंग, बायएक्सियल आणि युनिएक्सियल. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनवर एक प्रॉब्लेम फिक्स पेपरला पडलेला असतो आणि पडलेला आहे. तुम्ही कुठलाही मागचा पेपर काढून बघा. सो डेल्टा व्ही अपॉन व्ही व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड अपॉन कॅपिटल ई इन ब्रॅकेट 1 - 2 म्यू. ट्रायएक्सियल म्हटल्यावर तिन्ही पण स्ट्रेस येणार, सिग्मा एक्स सिग्मा वाय सिग्मा झेड. खालच्या साईडला आला बायएक्सियल स्ट्रेसचा व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, इथं झेड झिरो झाला, कोणतरी एक झिरो होणार. मग झेडला आपण झिरो केलं, राहिलं कोण मग सिग्मा एक्स सिग्मा वाय, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय अपॉन कॅपिटल ई 1 - 2 म्यू. आणि युनिएक्सियल म्हणजे काय, फक्त एकाच डायरेक्शन मध्ये आपण फोर्स अप्लाय करणार. युनिएक्सियल म्हणजे काय होणार, फक्त एका डायरेक्शन मध्ये, म्हणजे वाय आणि झेड डायरेक्शन मध्ये फोर्स झिरो होणार. तुम्ही फक्त ट्रायएक्सियलचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, बाकी सगळं ऑटोमॅटिक लक्षात राहतं. मग इथं वाय आणि झेड झिरो झाल्यावर काय राहिलं, सिग्मा एक्स अपॉन ई 1 - 2. ठीक आहे. सो एवढे सगळे फॉर्म्युले या टॉपिक वरचे एका पेजवर मी लिस्ट आउट केलेले आहेत सगळे. असं तुम्ही प्रत्येक टॉपिकचं करा, एका पेजवर फॉर्म्युले लिहून काढा, तर तुम्हाला कॉन्फिडन्स येणार, याचा लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. मग आता पुढे जाऊ, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तो चला, हा प्रॉब्लेम आहे, राईट डाऊन द प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे बघा. अ बार ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया 200 mm square is axially pulled by a force P if maximum stress induced in bar is 30 MPa. युनिट्स फार महत्वाचे आहेत. MPa, GPa हे असे युनिट्स दिलेले असतात. सो 30 MPa. डिटरमाइन P if elongation म्हणजे डिफॉर्मेशन. शब्द काय काय येतात बघा, elongation, डिफॉर्मेशन किंवा चेंज इन लेंथ, एकच. elongation, डिफॉर्मेशन किंवा चेंज इन लेंथ, एकच. सो elongation of 1.2 mm हे दिलेलं आहे, is observed over a gauge length 3 मीटर. डिटरमाइन द यंग्स मॉड्युलस. तुम्हाला काढायचंय यंग्स मॉड्युलस आणि P, दोन गोष्टी तुम्हाला काढायच्या आहेत. ओके, दोन गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करायच्या. ठीक आहे, स्टार्ट. बघा गिवन काय दिलेलं आहे बघा, गिवन काय काय दिलेलं आहे. अ बार ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे ए दिलेला आहे 200 mm स्क्वेअर इज ऍक्सियली पुल्ड बाय अ फोर्स P. फोर्स किती आहे माहित नाही, ठीक आहे. इफ मॅक्सिमम स्ट्रेस इंड्यूस्ड इन द बार इज 30 MPa. ओके, सिग्मा मॅक्स किंवा सिग्मा जरी लिहिलं तरी चालेल, दॅट इज 30 MPa. MPa म्हणजेच काय, मेगा पास्कल, आणि मेगा पास्कल म्हणजेच काय, न्यूटन पर mm स्क्वेअर. MPa म्हणजे मेगा पास्कल आणि मेगा पास्कल म्हणजेच न्यूटन पर mm स्क्वेअर. त्याला काही कन्व्हर्जन करायची गरज नाही. म्हणजेच काय आलंय, 30 न्यूटन पर mm स्क्वेअर आलं, 30 न्यूटन पर mm स्क्वेअर हे आलं. सो दिस इज सिग्मा मॅक्स. त्यानंतर डिटरमाइन P इफ elongation is 1.2 mm. elongation is 1.2 mm. elongation म्हणजे काय, डिफॉर्मेशन. elongation, डिफॉर्मेशन आणि चेंज इन लेंथ तिन्ही पण एकच, तिन्हीचा अर्थ काय, एकच. ठीक आहे. सो त्याला आपण काय सिम्बॉल देतो, डेल्टा एल. डेल्टा एल किती दिलेला आहे, 1.2 mm. बघा महत्वाचं आहे. इज ऑब्झर्व ओव्हर अ गेज लेंथ. लेंथ दिलंय 3 मीटर, लेंथ दिली आहे किती, 3 मीटर, म्हणजे एल. एल इज इक्वल टू 3 मीटर. सगळे डायमेन्शन्स MM मध्ये आहेत, हे एकटं मीटर मध्ये चालणार नाही, याला कन्वर्ट करा. 1 मीटर म्हणजे किती, 1000 mm. 1 मीटर म्हणजे 1000 mm, म्हणजे याला 1000 ने मल्टिप्लाय करायला लागेल, म्हणजे किती होणार, हे 3000 mm होणार. सिंपल, 3000 mm होणार. ओके, बघा एवढा डाटा तुम्हाला गिवन आहे. चला लिहून घ्या पटकन. बघा क्वेश्चन वरनं गिवन डाटा पहिल्यांदा लिहून घ्यायचा एक्झाम मध्ये, आणि गिवन डाटा एकदा तुम्ही लिहिलात की मग तुम्हाला कॉन्फिडन्स येईल काही काय दिलेलं आहे आणि काय विचारलेलं आहे.
आणि फॉर्म्युला पण आठवला पाहिजे. काय दिलेलं आहे आपल्याला आणि काय विचारलेलं आहे हे तुम्हाला आठवेल. गिव्हन लिहून घ्या, प्रॉब्लेम लिहून घ्या. अशा टाइपचे प्रॉब्लेम एक्झामला हमखास पडतात 4 मार्कसाठी. सिंपल असतात अगदी, फार अवघड नाही. जे मगाशी तुम्हाला लिस्ट दाखवली मी फॉर्म्युलेची, ती लिस्ट तुम्हाला माहित पाहिजे, पाठ पाहिजे. आणि नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करून करून ते आपोआप पाठ होत. वाचलं पाहिजे, नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. ठीक आहे. बघा, एरिया दिलाय, सिग्मा मॅक्स किंवा सिग्मा दिलेला आहे, डेल्टा एल दिलेला आहे, एल दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. डन. ओके, ठीक आहे. मग आता सोल्युशन कडे जाऊ, किंवा फाइंड काय विचारलंय बघा. काय विचारलेलं आहे त्यांनी आपल्याला? फाइंड काय करायचं आहे? काय म्हटलेलं आहे? पी ची व्हॅल्यू काढायची आहे. डिटरमाइन पी अँड डिटरमाइन यंग्स मॉड्युलस. म्हणजे दोन गोष्टी तुम्हाला काढायच्या आहेत, पी ची व्हॅल्यू आणि ई ची व्हॅल्यू. पी आणि ई या दोन गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत सध्या. ठीक आहे. चलो, काय करता येईल बघा आपल्याला का? काय करता येईल? ठीक आहे, सोल्युशन सिंपल गोष्ट आहे. बघा, सिंपल अगदी. दिलेल्या डाटावरून काय करता येतं का चेक करायचं. दिलेला डाटा एवढा आहे, तुम्हाला पी काढायचे आणि कॅपिटल पी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो सोल्युशन बघा. फर्स्ट नंबर, स्ट्रेसचा फॉर्म्युला वापरा. स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन एरिया. पहिलाच फॉर्म्युला आपला लिस्ट मधला. सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. सिंपल आहे, अगदी सिंपल फॉर्म्युला आहे, माहित पाहिजे. ठीक आहे. सो सिग्मा म्हणजे सिग्मा मॅक्स व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला. सिग्मा लिहा किंवा सिग्मा मॅक्स लिहा, काही फरक पडत नाही. त्याची व्हॅल्यू किती दिली आहे? 30 MPa. MPa म्हणजे मेगा पास्कल. मेगा पास्कल म्हणजेच न्यूटन पर एम स्क्वेअर. हे पण माहित पाहिजे. मेगा पास्कल म्हणजे न्यूटन पर एम स्क्वेअर. वर मार्जिन मध्ये कुठेतरी लिहून घ्या. MPa म्हणजेच काय? MPa म्हणजेच न्यूटन पर एम स्क्वेअर. वर मार्जिन मध्ये लिहून ठेवा. तिथंच लिहा GPa म्हणजे गिगा पास्कल म्हणजे 10⁻³ न्यूटन पर एम स्क्वेअर. जर GPa दिला असतं, GPa गिगा पास्कल जर दिला असेल तर त्याला 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं, मग ते न्यूटन पर एम स्क्वेअर मध्ये येतं. ठीक आहे. म्हणजेच काय येतं? एक मिनिट असेल पाहिजे तर GPa गिगा पास्कल. GPa गिगा पास्कल म्हणजे 10⁻³ MPa. आणि MPa म्हणजेच काय? न्यूटन पर एम स्क्वेअर. बरोबर. MPa म्हणजेच काय? न्यूटन पर एम स्क्वेअर. 10⁻³ न्यूटन पर एम स्क्वेअर. येते लक्षात? मेगा पास्कल म्हणजे न्यूटन पर एम स्क्वेअर. GPa म्हणजे 10⁻³ MPa. आणि MPa म्हणजेच काय? न्यूटन पर एम स्क्वेअर. ठीक आहे. हे वर मार्जिन मध्ये कुठेतरी तुम्ही लिहून ठेवा, तुम्हाला हे उपयोगाला येईल, महत्वाचं आहे. ओके, बघा समजतंय का? ठीक आहे, महत्वाचं आहे, साईडला ठेवतो मी. बघा, सो स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेसची व्हॅल्यू किती आहे? 30. इथं पुट करा. इक्वल टू पी काढायचं आहे, अपॉन एरिया तुम्हाला दिलेला आहे 200. सगळे युनिट सेम पाहिजेत. सगळे युनिट न्यूटन आणि एमएम मध्ये पाहिजे. आता हे मीटर मध्ये होतं, याला आपण एमएम मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ओके, सो बघा, हे 200 ला आता डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होणार. सो 30 इंटू 200 इक्वल टू पी. किती येतं बघा पीचा आन्सर? पीचा आन्सर सांगा किती येतं? हे इथं डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय झालं. सो 30 इंटू 200 म्हणजे किती झालं? 6000 न्यूटन. कारण सिग्माचं युनिट काय आहे? न्यूटन पर एम स्क्वेअर आहे. आणि एरिया कशात आहे? एम स्क्वेअर मध्ये. बघा,
सिग्मा किती आहे 30 न्यूटन पर एम स्क्वेअर आहे आणि हे 200 काय आहे एम स्क्वेअर आहे. सो हे एम स्क्वेअर कॅन्सल झालं, मग राहिलं काय फक्त युनिट न्यूटन. सो 30 न्यूटन, सॉरी 30 इंटू 200 न्यूटन. फोर्स आहे, फोर्स युनिट काय असतं एक तर न्यूटन किंवा किलो न्यूटन. सो न्यूटन मध्ये आपण ते घेतलेलं आहे कारण सगळे दिलेले युनिट्स हे कशात आहेत न्यूटन मध्ये आहेत. समजतंय? चला काय डाऊट आहे का विचारा. समजतंय का? बघा एक आपल्याला पी ची व्हॅल्यू आता सध्या मिळालेली आहे. वी हॅव गॉट द व्हॅल्यू ऑफ पी. समजत नसेल तर कमेंट करा, विचारा, बोला. इज इट क्लिअर? पी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे 6000 न्यूटन, 6000 न्यूटन. येस, क्लिअर? ओके, गुड. काही अवघड नाहीये, स्टार्टिंग आहे. सुरुवातीला अगदी सोपा प्रॉब्लेम घेतलेला आहे, हळूहळू डिफिकल्टी लेवल वाढत जाईल. ठीक आहे. सो सिंपल, अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे आणि असे प्रॉब्लेम पण एक्झामला पडलेले आहेत फॉर 4 मार्क्स. महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळे मगाशी जी लिस्ट तुम्हाला दिली आहे ही लिस्ट, ह्याच्या बाहेर काही फॉर्म्युले तुम्हाला लागणार नाहीत, लक्षात ठेवा. सो एवढे सगळे फॉर्म्युले करा, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. ठीक आहे. चलो, सो हे झालं. आता आपल्याला काय काढायचंय, यंग्स मॉड्युलस काढायचंय, ई. ठीक आहे. तो सेकंड नंबर, सेकंड नंबर आता कसं काढणार बघा. ई चा फॉर्म्युला मेन काय आहे, कॅपिटल ई इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन आहे. मग स्ट्रेस तर दिलेला आहे, मग स्ट्रेन काढू आपण, डेल्टा एल अपॉन एल करून. डेल्टा एल अपॉन एल करून आपण स्ट्रेन काढू शकतो. स्ट्रेस दिलाय, स्ट्रेन काढू शकतो. मग दोन्ही मिळालं की आपल्याला ई मिळतं. ही एक मेथड आहे. दुसरी मेथड, डेल्टा एल चा डायरेक्ट आपल्याकडे फॉर्म्युला आहे पी एल अपॉन एई. पी एल अपॉन एई हा फॉर्म्युला वापरा. पी एल अपॉन एई हा फॉर्म्युला वापरा. यामध्ये ई सोडून सगळं माहिती आहे आपल्याला आणि याच्यावरनं ई काढा. कसंही काढू शकता तुम्ही, कोण या पद्धतीनं काढेल, कोण या पद्धतीनं काढेल, आन्सर तुमचं सेमच येणार आहे, आन्सर बदलणार नाही. फायनल आन्सर सर यानं सोडवलं तर वेगळं येतं आणि यानं सोडवलं तर वेगळं येतं का, असं होत नाही. आन्सर तुमचं सेमच येणार आहे, बदलत नाही. फक्त वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला जी मेथड आठवते एक्झामला, तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा. मी या मेथडने सॉल्व्ह करणार आहे, डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए. नाही सर आम्ही या पद्धतीने करतो, करा तुम्ही, काय हरकत नाही. आन्सर काय येणार आहे, सेमच येणार आहे, बदलणार नाही. ओके. सो डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला वापरणार आहात आम्ही. देअरफॉर डेल्टा एल इज इक्वल टू काय आहे, पी एल अपॉन ए. डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए. डेल्टा एल म्हणजे डिफॉर्मेशन. शब्द काय काय आहेत बघा, एलॉंगेशन, डिफॉर्मेशन किंवा चेंज इन लेंथ, असे शब्द आहेत, असे वर्ड्स आहेत. ठीक आहे. सो डेल्टा एल किती दिलेला आहे 1.2. सो इथे पुट करा 1.2 इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू किती आहे, पी ची व्हॅल्यू आता काढली ना आपण, पी इज इक्वल टू व्हॉट 6000 इंटू लेंथ. लेंथ मीटर मध्ये घ्यायची नाही, एम एम मध्ये घ्यायची. सगळे डायमेन्शन सेम पाहिजेत. 1 मीटर 1 mm चालणार नाही. ओके, आन्सर चुकणार आहे. सो 3000 अपॉन ए. क्रॉस सेक्शनल एरिया त्यांनी दिलेला आहे 200 आणि ई इंटू ई. ई माहित नाही, काढायचंय. आता काय करायचं, ई ला 1.2 च्या जागी आहे ना, 1.2 ला ई च्या जागी नाही. संपलं, सिंपल. काय म्हणलं मी, ई इथे आहे, डिवाइड ला आहे, तो इकडे आल्यावर मल्टिप्लाय होणार आणि 1.2 मल्टिप्लाय ला इकडे गेल्यावर तो डिवाइड होणार. देअरफॉर कॅपिटल ई इज इक्वल टू, हे ऍज इट इज 6000 इंटू 3000 अपॉन हे 200 इंटू हे 1.2 जाणार ई च्या जागी. सो हे झाले 1.2. चला मग याचा आन्सर काढा.
करा कॅल्क्युलेशन सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करायचं. आणि कॅपिटल ई म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी किंवा यंग्स मॉड्युलस, याचा आन्सर काढा. चला सर्वांनी करायचं आहे. किती होतं बघा. कॅपिटल ई आन्सर सांगा मला. कॅपिटल ईचा आन्सर बोला. येस 75 बोला. हा 75 इंटू 10⁻³ करेक्ट. युनिट पण सांगा. युनिट पण महत्वाचा आहे. 75 इंटू 10⁻³ युनिट काय येणार. यंग्स मॉड्युलस आहे. यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी याचं युनिट काय येणार. जे युनिट स्ट्रेसचं आहे तेच युनिट. जे युनिट स्ट्रेसचं आहे, स्ट्रेसचं युनिट काय आहे, न्यूटन पर एम एम स्क्वेअर, तेच युनिट येणार. न्यूटन पर एम एम स्क्वेअर लिहा किंवा एमपीए लिहा, काही पण लिहा. एमपी आणि न्यूटन पर एम एम स्क्वेअरचा अर्थ एकच आहे. क्लियर. सो दिस इज द आन्सर. दिस टाइप ऑफ क्वेश्चंस have been asked in exam for 4 marks and this type of examples can be asked in exam for 4 marks. 4 मार्कला विचारलेला आहे, विचारू शकतील. महत्वाचा आणि सोपा आहे, काय अवघड नाही. आणि असे प्रश्न पडलेले आहेत. फॉर्म्युले जर तुम्हाला माहित असेल तर ते सुचणार, नाहीतर नाही सुचणार. लक्षात घ्या. सो हे डेल्टा एल चा फॉर्म्युला PL/A. ठीक आहे. तर पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून मी दुसरी पद्धत पण दाखवतो तुम्हाला काय आहे, किंवा तुम्ही स्वतः करा. बघा काय करायचं सांगतो. दुसऱ्या पद्धतीला तुम्ही स्वतः करा. एवढा आन्सर येतं का बघा, मॅच करा. तुम्हाला काय काढायचं, कॅपिटल ई काढायचं. तर त्याचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. बरोबर. माझा स्ट्रेस तुम्हाला दिलाय किती आहे, 30. स्ट्रेन कसं काढतो आपण बघा, ऑर लिहून घेऊ नका, लक्ष द्या. सिग्मा स्ट्रेनला आपण काय लिहितो, डेल्टा एल अपॉन एल लिहितो. स्ट्रेनला आपण काय लिहितो, डेल्टा एल अपॉन एल. स्ट्रेसची व्हॅल्यू किती आहे, 30 अपॉन डेल्टा एल 1.2 याला ब्रॅकेट टाकायचं. 1.2 अपॉन किती आहे, 3000. करा बरं किती आन्सर आहे त्याचा. सेम आन्सर यायला पाहिजे. चेक करा. करा कॅल्सीवर सगळ्यांनी. सेम आन्सर यायला पाहिजे. बघा अशा पद्धतीने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सेम आन्सर यायला पाहिजे. येतं का चेक करा. येतंय. ओके गुड. सो या पद्धतीने पण सोडवू शकता, या पद्धतीने पण सोडवू शकता. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या पद्धतीने सोडवा. तुम्हाला जो फॉर्म्युला एक्झाम मध्ये आठवतो त्या पद्धतीने सोडवा. असं नाही की यानं सोडवलं कीच मार्क मिळणार आहेत आणि यानं सोडवलं की मार्क मिळणार नाही, असं काही नाही. एकच प्रॉब्लेम तुम्ही नंबर ऑफ वेजनी सॉल्व्ह करू शकता. एकच प्रॉब्लेम तुम्ही नंबर ऑफ वेजनी सॉल्व्ह करू शकता, लक्षात ठेवा. पण फायनल आन्सर हे मॅच होणार, ते बदलणार नाही. ठीक आहे. सो मी तुम्हाला इथं दोन्ही पण दाखवलं. ठीक आहे. ओके. सो पाहिजे असेल तर नंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आता मी रफ करतोय. ओके. सो दिस इज द फायनल आन्सर. पी आणि ई दोन्ही आपण काढलेलं आहे. चला काय डाऊट आहे का विचारा. ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे का विचारा, बोला. समजलं नाही, कॅल्क्युलेशन समजलं नाही, ही व्हॅल्यू कुठून आली हे समजलं नाही, असं काही आहे का. आय थिंक डाऊट येण्यासारखं काय नाहीये, कारण सगळ्यात सोपा प्रॉब्लेम आहे, सुरुवातीचा आहे, स्टार्टिंग आहे. ओके. आय थिंक सगळ्यांना क्लिअर आहे. ओके नो डाऊट. ठीक आहे. डन. ठीक आहे. चलो सो राइट डाउन नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. राइट डाउन द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 बघा काय म्हणलंय. फाइंड द डायमीटर ऑफ सर्क्युलर रॉड 2.4 मीटर लॉन्ग when
subjected to an axial pull, when subjected to an axial pull 15 kilonewton, फोर्स दिला तुम्हाला 15 kilonewton, shows an elongation of 1 mm, take capital E is equal to 205 kilonewton per mm square. युनिट्स मध्ये गोंधळ घालतात, सेम युनिट्स कधीच देत नाहीत, कधी कधी देतात, कधी कधी सेम युनिट देत नाहीत. तुम्हाला युनिटचं कन्व्हर्जन करता येणं गरजेचं आहे, बरोबर. युनिट कन्व्हर्जन कसे करायचे हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहे, त्याचा मी तुम्हाला एक चार्ट करून दिलेला आहे, तो चार्टचा वापर करा. ऑलरेडी मी तुम्हाला तो चार्ट करून दाखवलेला आहे सगळा. जीपीए एमपीए कसं जाणार तुम्ही, गिगा पास्कल, मेगा पास्कल, किलो पास्कल, गिगा न्यूटन, मेगा न्यूटन, किलो न्यूटन, मीटर, सेंटीमीटर, एम एम सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, चला झालं लिहून क्वेश्चन डन. ओके, सो राईट डाऊन गिवन डाटा. पहिल्यांदा गिवन लिहून घ्यायचं, त्यातून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात, काय दिलेलं आहे, आणि मग आपल्याला ते क्लिक होतं की कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, आणि मग त्यानुसार आपण सॉल्व्ह करू शकतो. फाइंड द डायमीटर ऑफ सर्क्युलर रॉड 2.4 मीटर लॉंग, म्हणजे लेंथ दिली आहे 2.4 मीटर. मीटरचं एमएम करायचं असेल तर 1000 ने मल्टिप्लाय करा. मीटर हे मोठं युनिट आहे, एमएम हे लहान युनिट आहे. मोठ्या युनिट कडून लहान युनिट कडे जाताना कायम मल्टिप्लाय करावं लागतं. ठीक आहे, सो 2.4 इंटू 1000 करा, तुम्हाला आन्सर मिळेल 2400 एमएम. एमएम मध्ये ठेवायचं सगळ्या गोष्टी, कारण बघा हे सगळं एमएम मध्ये वगैरे दिलेलं असतं, ई ची व्हॅल्यू वगैरे, त्यामुळे शक्यतो न्यूटन आणि एमएम मध्ये गेला तर कुठेही तुम्ही अडणार नाही, प्रॉब्लेम इझिली सुटत जाईल. त्यानंतर काय दिलेलं आहे, when subjected to an axial pull 15 kilonewton. ठीक आहे, म्हणजे P दिलाय, P इक्वल टू 15 kilonewton दिलेला आहे. याचं न्यूटन मध्ये कन्व्हर्जन करा. 1 kilonewton म्हणजे 10⁻³ न्यूटन. 1 kilonewton, 1 kilonewton इज इक्वल टू 10⁻³ न्यूटन. ठीक आहे, सो 15 इंटू 10⁻³ न्यूटन आपण त्याचं केलं. शोज अन एलॉंगेशन, एलॉंगेशन म्हणतात, कधी कधी डिफॉर्मेशन म्हणतात, कधी कधी चेंज इन लेंथ म्हणतात, तिन्हीचा अर्थ सेम. सो इथे येणार डेल्टा एल. डेल्टा एल इज इक्वल टू किती दिलेला आहे, 1 mm दिलेला आहे. ठीक आहे, एमएम मध्ये काही प्रॉब्लेम नाही. आता बघा, तुम्हाला गोंधळ घालतात ते इथे घालतात. 205 किलो न्यूटन पर एम स्क्वेअर आहे, आपल्याला किलो न्यूटन लागत नाही, आपल्याला पाहिजे न्यूटन पर एम स्क्वेअर. ठीक आहे, सो म्हणजेच हे थोडक्यात दिलेलं आहे तुम्हाला जीपीए कॅपिटल ई काय दिलेलं आहे, 205 किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर. बट वी डोंट वॉन्ट व्हॅल्यू इन किलो न्यूटन, वी वॉन्ट आन्सर और व्हॅल्यू इन न्यूटन. कधीही न्यूटन आणि एमएम मध्ये सॉल्व्ह करायचं, कुठेही तुम्ही अडत नाही. ओके, सो किलो न्यूटनचं परत न्यूटन करायचं, इथं तसं केलं, 10⁻³ न मल्टिप्लाय करा, 205 इंटू 10⁻³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ठीक आहे, आता सगळ्यांचे युनिट सेम झालेले आहेत. काय फाइंड करायचं आहे, डायमीटर ऑफ सर्क्युलर रॉड तुम्हाला फाइंड करायचं आहे डी. ठीक आहे, करूया. डायमीटर तुम्हाला फाइंड करायचं आहे, फाइंड डी. फाइंड काय करायचं आहे, डी तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, ठीक आहे, काही इश्यू नाही, सॉल्व्ह करू आपण. फॉर्म्युले माहित असतील तर आपण कुठलाही फॉर्म्युला पटकन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, बघा काय करावं लागेल, कोण सांगितलंय, आपल्याला एरिया काढायचा आहे. सो काय करावं लागेल, तुम्हाला काय वाटतं, विचार करा. पहिल्यांदा प्रॉब्लेम बघितला की लगेच सोडवायला जायचं नाही, पहिल्यांदा विचार करायचा, एवढा गिवन आहे याच्यावरून प्रॉब्लेम सुटतो का चेक करायचं. काय करावं लागेल तुम्ही बोला. सर्क्युलर रॉडचा डायमीटर काढायचा, बोला.
विचार करा, काय करता येईल तुम्हाला, काय करता येईल आपल्याला, तुम्ही सांगा मला, बोला. ओके, पहिल्यांदा एरिया काढून घ्या. बरं ठीक आहे, काढून घेऊया. कसा काढणार एरिया? एरिया कसा काढणार? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पहिल्यांदा एरिया काढून घ्या. बरोबर. येस, डेल्टा एल चा फॉर्म्युला वापरा. ओके, बरोबर आहे. डेल्टा एल चा फॉर्म्युला वापरून एरियाची व्हॅल्यू काढा आणि एरियावरनं डायमीटर निघतो. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर. बरोबर आहे. सो काय करा आता, बघा, करेक्ट आहे, व्हेरी गुड. सोल्युशन फर्स्ट नंबर, पहिल्यांदा डिफॉर्मेशनचा फॉर्म्युला वापरा. म्हणून म्हणतो फॉर्म्युले पाठ पाहिजे. डिफॉर्मेशनचा किंवा चेंज इन लेंथचा फॉर्म्युला वापरा. डेल्टा एल चा फॉर्म्युला, डेल्टा एल इज इक्वल टू काय? पी एल अपॉन ए. ठीक आहे, एरिया माहित नाही तसंच ठेवा, किंवा एरियाला इकडे आणा, डेल्टा एल ला इकडे आणा. देअरफॉर एरिया इज इक्वल टू काय होणार? पी एल अपॉन डेल्टा एल इंटू ई होणार. सेम जागेची एक्सचेंज केली, ए ला तिकडे पाठवलं, डेल्टा एल ला तिथं पाठवलं. याच्यावरून तुम्हाला काय मिळणार आहे? एरिया मिळणार. पी किती आहे? 15 इंटू 10⁻³ लेंथ किती आहे? 2400 अपॉन डेल्टा एल इज 1 इंटू कैपिटल ई 205 इंटू 10⁻³ ओके. आता 10⁻³ 10⁻³ तर कॅन्सल होतं, कॅल्सीवर टाकूच नका विनाकारण. ठीक आहे, सो एरियाचा आन्सर काढा. इथे मी डायरेक्ट स्टेप करू शकतो, एरियाला मी π/4d² लिहून डायरेक्ट सोडवू शकतो, पण बऱ्याच जणांना ते समजत नाही, त्यामुळे मी सेपरेट स्टेप्स, एक स्टेप वाढली तरी चालेल, पण सगळ्यांना समजेल असं आपण सॉल्व्ह करतो. सो काढा बरं, याचा आन्सर किती येतं बघा. 10⁻³ 10⁻³ कॅन्सल केलेलं आहे. 15 इंटू 2400 डिवाइड बाय 205 बघा किती येतं सांगा, जरा चेक करा. सगळ्यांनी स्वतः कॅल्सीवर करायचं, मी आन्सर सांगणार नाही. सगळ्यांनी स्वतः कॅल्सीवर करायचं आहे. बोला किती आन्सर येतं सांगा. येस येस, करेक्ट. 175.609 करेक्ट आहे. 175, गुड गुड. 175.609 म्हणजेच मी काय करू शकतो, याला राऊंड ऑफ करू शकतो. 175.61 दिस इज द एरिया. युनिट काय येणार? एरियाचं युनिट असतं mm². एरियाचं युनिट काय असतं? mm². 609 आहे ना, त्याला 61 केलं किंवा 609 घेतलं तरी चालेल. 175.61 mm². दिस इज द फॉर्म्युला, आन्सर ऑफ एरिया. एरियाचा आन्सर काढायचा नाहीये आपल्याला, आपल्याला काढायचं डायमीटरची व्हॅल्यू, डायमीटरचा आन्सर. मग रॉड कसला आहे? सर्क्युलर आहे. मग सर्क्युलर रॉड चा एरिया आपल्याला माहित पाहिजे. देअरफॉर फॉर सर्क्युलर रॉड एरियाचा फॉर्म्युला काय? एरिया इज इक्वल टू π/4 इंटू d². एरियाचा फॉर्म्युला काय? एरिया इज इक्वल टू π/4 इंटू d². सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला π/4 इंटू d² आहे, हे आता माहित पाहिजे. सो इथे व्हॅल्यू पुट करा, एरियाची व्हॅल्यू जी आली ती इथं पुट करा. काय होणार? 175.61 इक्वल टू π/4 इंटू d². ठीक आहे, बघा सिंपल करायचं कॅल्क्युलेशन. डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होणार, हे मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड होणार, म्हणजे काय होणार बघा,
175.61 इंटू 4 अपॉन हे पाय डिवाइड होणार, हे काय आलं डी स्क्वेअर आले. मला डी काढायचं आहे तर दोन्हीकडे मला काय करावं लागेल, स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. दोन्हीकडे स्क्वेअर रूट घ्यावं लागेल म्हणजे काय होणार, स्क्वेअर रूट ऑफ 175.61 इंटू 4 अपॉन पाय इक्वल टू डी. याचा स्क्वेअर निघून जाणार आणि इथं स्क्वेअर रूट येणार. करा बरं कॅल्क्युलेशन, डायमीटरचा आन्सर काढा. करा, सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करायचं आहे. सर्वांनी कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा किती आन्सर येतो बघा. करा सगळ्यांनी कॅल्क्युलेशन, आन्सर सांगा मला किती येतो. 175 पॉइंट, मी पण चेक करतो. येस, डायमीटर चेक करा. Yes, correct. 14.953. Good. So 14.953 mm. डायमीटर कशात येणार आहे, mm मध्ये. 14.953 mm. चेक करतो. येस करेक्ट आहे. करेक्ट, गुड, करेक्ट आन्सर. 14.953 mm. दिस इज द आन्सर. क्लिअर. आणि हे आलं डायमीटरचं आन्सर. हेच तुम्हाला फाइंड करायचं. D is equal to 14.953 mm. This is the final answer. हे तुम्हाला काढायचं D. मग मी तुम्हाला तेच म्हणत होतो, मी इथं डायरेक्ट स्टेप करू शकलो असतो. डायरेक्ट बघा, तुम्हाला समजलं तर तुम्ही पण करा. मी बऱ्याच जणांना समजत नाही म्हणून इथं काही एक्स्ट्रा स्टेप्स दाखवलेत. इथंच मी एरियाला काय लिहिणार, डायरेक्ट π/4 d स्क्वेअर लिहिणार. इथंच करू शकतो मी. एरियाला मी डायरेक्ट काय लिहिणार, π/4 d स्क्वेअर, आणि मध्ये सॉल्व्ह करत जाणार, मला डी मिळेल. तसं इथं सॉल्व्ह केलं तसं इथं सॉल्व्ह करत जाणार आणि डी मिळेल. सो डायरेक्ट इथं पुट केलं तर बऱ्याच जणांना समजत नाही, त्यामुळे मी ते डायरेक्ट स्टेप्स दाखवलेले नाही, थोड्या स्टेप्स एक्स्ट्रा दाखवले. ज्यांना वाटतंय की हे एक्स्ट्रा स्टेप्स आहेत त्यांनी इथंच एरियाची व्हॅल्यू टाका, ही π/4 d स्क्वेअर, आणि त्याच्यावरून तुम्हाला डी मिळेल. हे आन्सर सेमच मिळतं, आन्सर बदलत नाही. आन्सर विल रिमेन सेम. फक्त तुमच्या स्किलवर डिपेंड आहे की तुमची किती प्रॅक्टिस झाली आहे, त्याच्यावरनं ते तुम्ही प्रॉब्लेम फास्ट सॉल्व्ह करू शकता. फॉर्म्युलेला कितीपत तुम्हाला लक्षात आहे त्याच्यावर. डन आहे का सांगा. ओके, डन, गुड, व्हेरी गुड. सिंपल आहे. अजून पण सिंपल प्रॉब्लेम चालू आहेत, फार काय अवघड नाही. व्हेरी सिंपल प्रॉब्लेम्स. ठीक आहे, नेक्स्ट. गुड, जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेम कडे. ओके, चलो. सो नेक्स्ट लिहा, क्वेश्चन नंबर 3. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला ते समजून येतील. प्रॉब्लेम्स फक्त वाचून लक्षात राहत नाहीत, प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करायला लागतात. थेरी जशी तुम्ही रट्टा मारता तसे प्रॉब्लेम्स रट्टा मारून चालत नाहीत, ते तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतात. वाचून कधी प्रॉब्लेमचा अभ्यास होत नाही, लक्षात ठेवा. आलं लक्षात. सो बघा, a wire 4 mm in diameter, 4 meter long, subjected to an axial pull of 1890 Newton, is stretched by, नवीन शब्द आला, is stretched by 3 mm, stretched by, elongation, deformation, change in length, हे सगळं म्हणजे डेल्टा एल. डेल्टा एल लक्षात ठेवा.
Okay, by 3 mm. Find stress, strain, find stress, comma strain, induced and modulus of elasticity. स्ट्रेस म्हणजे सिग्मा, स्ट्रेन म्हणजे स्मॉल ई आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे कॅपिटल ई. तुम्हाला एवढ्या गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, सो लेट स्टार्ट. Always start with given data. What is given? A wire 4 mm in diameter. Diameter दिलेला आहे स्मॉल डी, वायर आहे, डायमीटर दिले म्हणजे राउंडेड आहे, सर्क्युलर आहे. त्यानंतर लेंथ दिली आहे 4 मीटर. लेंथ जी आहे ती दिली आहे 4 मीटर. म्हणजे 4000 mm. 1 मीटर म्हणजे 1000 mm. म्हणजे मीटरचं काय होणार? 4000 होणार, मीटरचं mm होणार. पुढं सब्जेक्टेड टू एन एक्सियल पुल. एक्सियल पुल म्हणजे P दिलाय 1890 न्यूटन. त्याला काही कन्वर्जन करायचं नाहीये. 1890 न्यूटन. युनिट्स फार महत्वाचे आहेत. युनिट मध्ये गोंधळ घालतात. सो युनिट काय दिलंय, कसं दिलंय हे चेक करणं गरजेचं आहे. सगळे युनिट्स सेम पॅटर्न मध्ये पाहिजे, न्यूटन mm मध्ये किंवा किलो न्यूटन मीटर मध्ये. ठीक आहे. सो 1890 न्यूटन इज स्ट्रेच्ड बाय 3 mm. बघा हे महत्वाचं आहे. स्ट्रेच्ड बाय एलॉंगेशन, डिफॉर्मेशन, चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा एल. बघा केवढी शब्द आहेत त्याला. सो डेल्टा एल दिलेला आहे, किती दिलेला आहे? 3 mm. ठीक आहे. फाइंड काय काय करायचं बघा. फाइंड काय काय करायचं आहे? फाइंड स्ट्रेस, स्ट्रेन आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. स्ट्रेस म्हणजे कोण? सिग्मा. स्ट्रेन म्हणजे स्मॉल ई आणि मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे कॅपिटल ई. या 3 गोष्टी तुम्हाला फाइंड करायच्या आहेत. गुड. सोल्युशन. ठीक आहे. चला आता स्ट्रेस कसं काढणार तुम्ही सांगा. स्ट्रेस कसं फाइंड करणार? स्ट्रेसचा सिंपल फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया सिंपल फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग आता एरिया काढून घ्यावा लागेल. चला मग सोल्युशन मध्ये फर्स्ट नंबर एरिया काढून घ्या. सर्क्युलर आहे, वायर 4 mm डायमीटर दिलाय म्हणजे वायर कसली आहे? सर्क्युलर आहे. सर्क्युलरचा एरिया काय असतो? पाय बाय 4 डी स्क्वेअर. पाय बाय 4 डायमीटरचा स्क्वेअर. मगाशीच बघितलं आपण. सो पाय बाय 4 इंटू डायमीटर किती आहे? 4. त्याचा स्क्वेअर करा, एरियाचा आन्सर काढा. चला एरियाचा आन्सर फाइंड करा. पाय बाय 4 इंटू 4 स्क्वेअर. चेक करा 12.56 येतं का बघा. 566 येतं म्हणजे 12.57. चेक करा सगळ्यांनी. 12.566 असं येतं. त्याला आपण काय करू? 12.57 करू mm स्क्वेअर. हा झाला एरिया. येस करेक्ट, बरोबर. 12.57 mm स्क्वेअर एवढा आन्सर येतं. बरोबर आहे. गुड. ठीक आहे. सो हे झालं 12.57 mm स्क्वेअर एरियाचा आन्सर. आता आपल्याला स्ट्रेस काढू शकतो आपण. सेकंड नंबर, स्ट्रेस इज इक्वल टू व्हॉट? फोर्स अपॉन एरिया. सो स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स किती आहे? 1890 अपॉन एरिया 12.57. चला याचा आन्सर काढा सगळ्यांनी. तुम्हाला आन्सर मिळेल याचं 1890 डिवाइड बाय 12.57. 1890 डिवाइड बाय 12.57. बघा किती येतं आन्सर. चेक करा.
150.357. ओके करेक्ट. 150.357 एवढा आन्सर येतो बघा. 150.357 करेक्ट. म्हणजे 36 मी लिहितो. 36 लिहितो. ठीक आहे. 150.36. 150.36 युनिट काय येणार? स्ट्रेस आहे. स्ट्रेसचं युनिट काय येणार? न्यूटन पर एम एम स्क्वेअर. स्ट्रेसचं जे युनिट आहे ते काय येणार? न्यूटन पर एम एम स्क्वेअर. युनिट्स लिहायला विसरायचं नाही. युनिट्स लिहायला विसरायचं नाहीत, लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. युनिट लिहायला यायला पाहिजे. आलं. आपल्याला काय मिळालं? स्ट्रेस मिळाला. ठीक आहे. वी हॅव गॉट द व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस. ओके गुड. नेक्स्ट. चलो नेक्स्ट काय करायचं आता बघा. नेक्स्ट आपल्याला काय करायचंय? स्ट्रेन काढायचंय. स्ट्रेनचा फॉर्म्युला काय? चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. सिंपल फॉर्म्युला. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. दोन्ही डाटा प्रॉब्लेम मध्ये गिवन आहे, सो तो वापरा. कोणाचा आन्सर मॅच होत नसेल तर कमेंट करा. आन्सर मॅच होत नसेल, वेगळे येत असेल तर कमेंट करा. ठीक आहे. चलो थर्ड नंबर. काय करणार? डेल्टा एल काढणार. सॉरी, स्ट्रेन काढायचं ना. ठीक आहे. सो ई इज इक्वल टू स्ट्रेनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ किती आहे? दोन्ही पण एम एम मध्ये पाहिजे. 1 mm 1 मीटर नाही चाललं, मग चुकणार. दोन्ही एम एम मध्ये पाहिजे. सो 3 mm अपॉन 4000. 3 mm अपॉन 4000. गडबडीत एक्झाम मध्ये उलट करतात. अरे किती सोपा प्रॉब्लेम पडलाय आणि ओव्हर एक्साइटमेंट मध्ये मग 4000 अपॉन 3 करतात आणि त्या आन्सर लिहून. मग नंतर बाहेर आलं म्हणजे मी तर सगळं बरोबर लिहिलंय. सो असे जे सिली मिस्टेक्स होतात, लक्षात ठेवा. सो डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एल किती आहे? 3 आणि एल किती आहे? 4000. सो 3 अपॉन 4000 करा, तुम्हाला स्ट्रेनचा आन्सर मिळेल. किती येतं बघा? 3 अपॉन, मी पण स्वतः चेक करतोय, तुम्ही पण चेक करा. किती आन्सर येतं तेवढं मला सांगा. बघा एवढा आन्सर येतं का? 7.5 इंटू 10⁻⁻⁴. आणि युनिट काय देणार याला? युनिट, येस करेक्ट आन्सर. 7.5 इंटू 10⁻⁻⁴. युनिट काय? न्यूटन पर एम एम स्क्वेअर. नाही 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 नाही, न्यूटन पर एम एम स्क्वेअर कसं येईल? स्ट्रेन आहे. स्ट्रेनला काहीच युनिट नाही. नो युनिट. स्ट्रेन हॅज नो युनिट. न्यूटन पर एम एम स्क्वेअर हे युनिट कोणाला येणार? स्ट्रेसला येणार. स्ट्रेसला, स्ट्रेसला, यंग्स मॉड्युलसला, बल्क मॉड्युलसला, शियर मॉड्युलसला, यांना ते न्यूटन पर एम एम स्क्वेअर म्हणजे एमपीए जीपीए ते येणार. स्ट्रेनला नो युनिट. युनिट नाही, युनिट लिहायची गरज नाही. फॉर स्ट्रेन नो युनिट, हे असंच ठेवायचं. 7.5 इंटू 10⁻⁻⁴. सो आपल्याला मिळाला स्ट्रेन. आता सिंपल आहे. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन करा, तुम्हाला यंग्स मॉड्युलस मिळेल किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी तुम्हाला मिळून जाईल. सिंपल. बरोबर आहे का? सिंपल. ई चा फॉर्म्युला काय? कॅपिटल ई इज इक्वल टू व्हॉट? कॅपिटल ई इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. सो वापरा 4 नंबर. म्हणून म्हणलं फॉर्म्युले पाठ पाहिजे. कॅपिटल ई इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेसची व्हॅल्यू किती आहे? 150.36 अपॉन 7.5 इंटू 10⁻⁻⁴. चला व्हॅल्यू पुट करा आणि मला ई चा आन्सर सांग किती येतो. ई चा आन्सर फाइंड करून सांगा किती येतो. 150.36 डिवाइड बाय
7.5 into 10 raised to -4 ब्रॅकेट कंप्लीट. चेक करा सगळ्यांनी किती येतं बघा. 200.48 बघा. 200.48 into 10 raised to 3. येस करेक्ट. गुड करेक्ट आन्सर. काय आलं बघा. 200.48 into 10 raised to 3. युनिट काय येणार. जे स्ट्रेस युनिट आहे तेच. स्ट्रेस युनिट काय न्यूटन पर एम एम स्क्वेअर. सो तेच युनिट येणार न्यूटन पर एम एम स्क्वेअर. न्यूटन पर एम एम स्क्वेअर. दिस इज द आन्सर. फिनिश. सो हे तुम्हाला ई काढायचं होतं. कॅपिटल ई म्हणजे यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. स्मॉल ई म्हणजे स्ट्रेन आणि सिग्मा म्हणजे स्ट्रेस. सिग्मा म्हणजे काय स्ट्रेस. ओके बघा समजतंय का. अगदी सिंपल फॉर्म्युले आहेत. सिंपल प्रॉब्लेम आहे. असे प्रॉब्लेम पेपरला 4 मार्क्सला विचारलेले आहेत. कधी कधी 6 मार्क्सला पण विचारलेले आहेत. लक्षात घ्या. कधी कधी 6 मार्कला पण विचारलं. आणि ते कसं आहे एरियाला 1 मार्क, याला 1 मार्क, याला 1 मार्क आणि याला 1 मार्क असे टोटल 4 मार्क साठी हा क्वेश्चन आहे. फॉर 4 मार्क्स. बघा समजतंय का. काय डाऊट आहे का विचारा. बोला. कुठली स्टेप समजली नाही. नंबर कसे आले समजले नाही. कॅल्क्युलेशन मॅच झालं नाही. असं काय आहे का विचारा. बोला असं काही आहे का. असं काही नसेल तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 4. बोला काय असेल तर कमेंट करा. येस काही तसं असेल तर कमेंट करा. चला नो डाऊट. क्लिअर. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ठीक आहे. चला बघा आता हे समजतं. आता मी सॉल्व्ह करत असताना सगळं समजतं. पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः सॉल्व्ह करता तेव्हा डाऊट्स येतात. त्यामुळे स्वतः सॉल्व्ह करा. आणि एकदा तुम्ही स्वतः सॉल्व्ह केले की मग ते फिक्स लक्षात राहतं. ते विसरत नाही कधी. त्यामुळे मी सोडवत असताना लाईव्ह चालू असतं समोर. त्यामुळे ते सोपं वाटत असतं. मग स्वतः सोडवा. स्वतः विचार करा की काय करायला पाहिजे. कुठला फॉर्म्युला वापरायला पाहिजे. तर तुम्हाला ते अजून सोपं जाणार. ओके सो लेट्स सॉल्व नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. होमवर्कला सॉल्व्ह करायचं तुम्ही. क्वेश्चन नंबर 4 हा तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करायचा आहे. लिहून घ्या क्वेश्चन. वुडन टाय. वुडन टाय म्हणजे एक मेंबर आहे. टेन्शन मेंबर. टाय म्हणजे टेन्शन मेंबर. 8 मीटर 100 mm वाईड 140 mm थिक म्हणजे रेक्टँग्युलर आहे असं. तर रेक्टँग्युलर बॉक्स असा चपटा. आलं लक्षात. तर तसं काही आहे का माझ्याकडे. तसं काय आहे का बघतो. जस्ट वेट. तसं तर काही नाहीये माझ्याकडे तर सध्या. ठीक आहे वही आहे ना आपली. बरं ठीक आहे. 140 mm थिक सब्जेक्टेड टू एन एक्सियल पुल. फोर्स दिलाय 60 किलो न्यूटन. एलॉंगेशन डिफॉर्मेशन चेंज इन लेंथ एकच इज 3 mm. कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे कॅपिटल ई. बघा असा टाय मेंबर दिलाय हा. मग याचं काय आहे 8 मीटर त्याची लेंथ आहे अशी. ही लेंथ. विड्थ 140 mm सॉरी 100 mm विड्थ आणि 140 mm थिक. विड्थ अशी आहे ही विड्थ 100 mm ठीक आहे. 100 mm वाईड अँड 140 mm थिक. हे असं 140 mm थिक. हे असं येणार थिकनेस. ठीक आहे. सो हे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचंय.
क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो तुम्ही स्वतः होमवर्कला सॉल्व्ह करायचा आहे. काय करायचं बघा, सांगतो मी, याचे आन्सर्स पण सांगतो, पाहिजे तर गिवन काय काय दिलं ते लिहून घेतो पाहिजे तर. चला, गिवन काय काय दिलं बघा. गिवन वुडन टाय 8 मीटर म्हणजे लेंथ आहे. लेंथ इक्वल टू 8 मीटर म्हणजे एमएम मध्ये पाहिजे 8000 एमएम. बघा, युनिट कन्व्हर्जन्स फार महत्वाचे आहेत. मी सारखं सारखं सांगतोय. ISI ऍज इट इज व्हॅल्यू तुम्हाला कधीच देणार नाही. थोडस तुम्हाला युनिट चेंज करावं लागेल. कधी कधी देतात, कधी कधी नाही. सो 100 mm वाईड म्हणजे बी दिलंय 100 mm आणि 140 mm थिक म्हणजे टी दिलेला आहे 140 mm. ठीक आहे. पुढं सब्जेक्टेड टू एन एक्झियल पुल म्हणजे पी दिलेला आहे 60 किलो न्यूटन. किलो न्यूटन चालत नाही, न्यूटन करा. 60 इंटू 10⁻³ न्यूटन, कारण 1 किलो न्यूटन म्हणजे 1000 न्यूटन, 1000 म्हणजे 10⁻³. एलॉंगेशन, डिफॉर्मेशन, स्ट्रेच्ड सगळे शब्द डेल्टा एल हे दिलेलं आहे 3 mm. कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. सिंपल. काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला? ई काढायचंय. फाइंड काय करायचंय? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे कॅपिटल ई तुम्हाला काढायचं आहे. आलं लक्षात? मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे कॅपिटल ई तुम्हाला फाइंड करायचं. सिंपल. मागासारखं डेल्टा एल चा फॉर्म्युला वापरायचा. बघा, डेल्टा एल तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचंय. पी एल अपॉन ए ई हा फॉर्म्युला वापरायचा. ठीक आहे. आणि मग ई काढायचं. ई ला तिथे ना डेल्टा एल ला इकडे आणा, म्हणजे ई इक्वल टू काय होणार? पी एल अपॉन ए इंटू डेल्टा एल. तर काय काय दिलंय तुम्हाला? पी दिलंय का? दिलंय. लेंथ दिली आहे. डेल्टा एल दिलेला आहे, एरिया नाही दिला. मग एरियाचा फॉर्म्युला काय? क्रॉस सेक्शन रेक्टँगल. रेक्टँगल जर असेल तर एरियाचा फॉर्म्युला काय? बी इंटू टी. मग पहिला काय काम करा तुम्ही? एरिया काढून घ्या, किंवा इथेच पुट केलं तरी चालतंय. एरियाचा फॉर्म्युला काय? एरिया इज इक्वल टू रेक्टँगल साठी बी इंटू टी. क्रॉस सेक्शनल एरिया घेतो आपण. क्रॉस सेक्शनल एरिया काय येणार आहे? विड्थ इंटू थिकनेस. सो इथे एरियाच्या ऐवजी तुम्ही पुट करा पाहिजे तर, किंवा मग सेपरेट काढा, कारण त्याला मार्क असतात. त्यामुळे एरियाची व्हॅल्यू बी इंटू टी करून काढा. बी किती आहे? 100. टी किती आहे? 140. म्हणजे 140 इंटू 14 इंटू 10⁻³ येईल 14,000. एरिया किती येणार आहे? 14,000 mm स्क्वेअर, कारण 14 वर 3 शून्य येणार ना. समजतंय? असं करा. मग इथं टाका, तुम्हाला डायरेक्ट कॅपिटल ई मिळते. आलं लक्षात? किंवा दुसरी एक पद्धत आहे. बरं, याचा आन्सर मी तुम्हाला सांगतो किती येतं. याचं जे आन्सर येतं ईचं आन्सर मी तुम्हाला सांगतो किती येतं बघा. (11.44 into 10⁻³ 11.44 into 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. हे त्याचा आन्सर येतं. सगळ्यांनी होमवर्क सॉल्व्ह करा आणि एवढं त्याचा आन्सर येतं का चेक करा. ठीक आहे. हे बुक मधला आन्सर आहे. कधी कधी बुक मधलं चुकू पण शकतं. सो स्वतः तुम्ही बघा. थांबा एक मिनिट, मी चेक करतो त्याचा आन्सर. जस्ट वेट. पी किती आहे? 60,000. एल किती आहे? 8,000. बरोबर. डिवाइड बाय एरिया 14,000 इंटू डेल्टा एल 3. बरोबर. 11.428 असं काहीतरी येतंय. 11.428 असं येतं. इथं त्यांनी दिलं 11.44. ओके, ठीक आहे. काय हरकत नाही, काही हरकत नाही.
11.428 असं काहीतरी आन्सर येईल. 43. ठीक आहे, जवळपास त्याचा आन्सर ते येतो, काही हरकत नाही. ठीक आहे, सो ही एक पद्धत झाली, ही एक मेथड झाली. दुसरी मेथड आपण कसं सॉल्व्ह करू शकतो, ई काढायचं तुम्हाला बघा. दुसरी मेथड पण दाखवतो मी तुम्हाला, लक्ष द्या. हे आन्सर आहे, ह्याच्या जवळपास आन्सर तुमचं येणं गरजेचं आहे. ही पहिली मेथड झाली. और दुसऱ्या मेथडला ई काढायचं असेल तर स्ट्रेस अपॉन स्ट्रेन करायचं. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. स्ट्रेस कसा काढणार, फोर्स अपॉन एरिया. एरिया तर काढला तुम्ही बी इंटू टी. सो स्ट्रेस इथं पाय तर व्हॅल्यू टाका, पी अपॉन एरिया. आणि ई कसं काढणार, डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एल अपॉन एल असंही करा, तुम्हाला आन्सर मिळेल. सेम, फक्त पॉइंट मध्ये थोडासा फरक पडला तर पडेल, अदरवाइज सेम पण मिळून जाईल. आम्हाला चेक करूया. पी अपॉन ए, पी किती आहे, 60,000. डिवाइड बाय एरिया, 14,000 डिवाइड बाय डेल्टा एल 3 डिवाइड बाय एल 8,000. 11.428. ओके, सेम. म्हणजे इथं आन्सर तुमचं काय आता माहितीये का, 11.428 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. चेक करा, एवढा आन्सर यायला पाहिजे. तुम्ही कुठल्याही पद्धतीनं, कुठल्याही मेथडनं सॉल्व्ह करा, आन्सर तुमचं सेम येणार. दोन्ही पद्धती मी तुम्हाला सांगितलं, एक तर हा फॉर्म्युला वापरा किंवा डेल्टा एलचा फॉर्म्युला वापरा, कसंही सोडवा, आन्सर तुमचं एवढं यायला पाहिजे. 11.428 इंटू 10⁻³ किंवा 44. ठीक आहे, ओके, कळालंय सगळ्यांना? गुड, ठीक आहे. चला, सो होमवर्क म्हणजे मी जवळपास सोडवूनच दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 5 राईट डाऊन. बघा, महत्वाचं आहे. बघा, मुद्दाम हा क्वेश्चन घेतलाय कारण याच्यामध्ये युनिट कन्व्हर्जन आहे. बघा, लिहून घ्या क्वेश्चन. क्वेश्चन लिहून घ्या. काय आहे, डिटरमाइन द टेन्साइल फोर्स ऑन स्टील बार ऑफ सर्क्युलर क्रॉस सेक्शन 25 mm diameter if strain is equal to 0.75 into 10⁻³ consider capital E is equal to 200 GPa. महत्वाचं, जीपीए दिलंय. जीपीए आपल्याला कधीही लागत नाही, आपल्याला लागतं कायम कॅल्क्युलेशनला एमपीए, मेगा पास्कल. आपल्याला लागतं काय, मेगा पास्कल लागतं. जीपीए गिगा पास्कल चालत नाही. मग जीपीए टू एमपीए जायचं असेल तर 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं. जीपीए मोठा आहे, गिगा पास्कल मोठं युनिट आहे, मेगा पास्कल लहान युनिट आहे. कधीही लक्षात ठेवा, मोठ्या युनिट कडून लहान युनिट कडे जात असताना मल्टिप्लाय करावं लागतं आणि लहान युनिट कडून मोठ्या युनिट कडे येत असताना डिवाइड करावं लागतं. बघा, वाक्य लक्षात ठेवा माझं. सो बघा, गिवन काय काय दिलंय, डिटरमाइन द टेन्साइल फोर्स ऑन द स्टील बार ऑफ सर्क्युलर क्रॉस सेक्शन 25 mm डायमीटर, म्हणजे डी दिलेला आहे. ठीक आहे, डी दिलाय तर मग लगेच एरिया काढून घ्यायचा. इथं लगेच काय करा, एरिया काढून घ्या ना. डी दिलाय तुम्हाला म्हटल्यावर लगेच इथं एरिया काढून घ्या. लगेच काय करा, एरिया काढून घ्या. चला, π/4 इंटू 25 चा स्क्वेअर. इथे येतो एरिया, बघा, करा कॅल्क्युलेशन. π/4 इंटू 25 चा स्क्वेअर, सो 490.37. .87 येतं, सॉरी.
490.87 mm स्क्वेअर. 490.87 mm स्क्वेअर हा झाला एरिया. डायमीटर दिला तर एरिया काढून घेतला लगेच आपण. ठीक आहे, पुढं इफ स्ट्रेन इज इक्वल टू, स्ट्रेन म्हणजे काय हो, स्मॉल ई, 0.75 into 10 raised to -3. कन्सिडर कॅपिटल ई. कॅपिटल ई दिलेला आहे 200 GPa दिलेला आहे. जीपीए चालत नाही. जीपीए चालत नाही आपल्याला. जीपीए म्हणजे किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर आहे. किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर चालत नाही. आपल्याला लागतं काय, एमपीए. एमपीए म्हणजे न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ठीक आहे. सो जीपीए टू एमपीए करायचं असेल तर मगाशी सांगितलं मी 200 into 10 raised to 3 हे काय होणार, एमपीए होणार. ठीक आहे. आणि काढायचं काय आहे, फोर्स काढायचं. फाइंड काय करायचंय, पी. फाइंड काय करायचं तुम्हाला, पी फाइंड करायचं आहे. ठीक आहे. काय करणार आता तुम्ही, पी आपल्याला फाइंड करायचं आहे. काय करावं लागेल, बोला. कसं सॉल्व्ह करणार, विचार करा. काय करता येईल, काय दिलेलं आहे आणि तुम्ही कसं सॉल्व्ह करणार, बोला. सोल्युशन विचार करा सगळ्यांनी. चला विचार करा. सोल्युशन आपल्याला पी काढायचं आहे. ओके. पहिल्यांदा स्ट्रेसची व्हॅल्यू काढून घ्या. बरोबर. यंग्स मॉड्युलस दिलंय, स्ट्रेन दिलंय, त्याच्यावरून तुम्ही स्ट्रेस काढू शकता ना. स्ट्रेस काढू शकता, बरोबर आहे. गुड. चला करेक्ट आन्सर आहे. बघा, पहिलं काय करा, स्टेप नंबर 1. कॅपिटल ई आपल्याला माहिती आहे काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. कॅपिटल ई इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, दॅट वी नो. नाउ वी हॅव द व्हॅल्यूज ऑफ ई अँड स्मॉल ई ऑल्सो. बरोबर. बट वी डोंट हॅव व्हॅल्यू ऑफ सिग्मा. ठीक आहे, मग सिग्मा काढून घ्या ना. ई ची व्हॅल्यू किती आहे, 200 into 10 raised to 3. सिग्मा तसाच ठेवा अपॉन ई. किंवा अजून सोपं करतो बघा, अजून तुमची एक स्टेप वाचवतो मी. सिग्माला मी काय लिहू शकतो, पी बाय लिहू शकतो की नाही. सिग्माला बघा अजून सोपं करतो. सिग्माला मी पी बाय लिहू शकतो. सिग्मा म्हणजे काय, पी अपॉन ए आणि हा ई आहे तिथं. स्ट्रेसला मी काय लिहू शकतो, फोर्स अपॉन एरिया. तेच लिहिलंय. नसेल समजत तर मध्ये सेपरेट करून तुम्ही एक स्टेप एक्स्ट्रा करा. बघा सोपं सांगतोय मी. मग आपल्याला काय काढायचं, पी काढायचं आहे. दोघांना पण तिकडे पाठवा. या दोघांना इकडे डिवाइड आहे, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होणार. सो 200 into 10 raised to 3 into a into e equal to p. So 200 into 10 raised to 3 into a. हे किती आहे, 490.87. इंटू मग स्ट्रेस वगैरे मग काढतच बसू नका, डायरेक्टच मिळतो. इंटू स्मॉल ई 0.75 into 10 raised to -3 इक्वल टू पी. चला कॅल्सीवर टाका. हे 10 raised to 3 आणि 10 raised to -3 एकमेकांना कॅन्सल करतात. त्यामुळे ते टाईप पण करू नका कॅल्सीवर. कॅल्सीवर ते टाईप सुद्धा करू नका. 200 into 490.87 into 0.75. बघा किती आन्सर आहे, चेक करा पीचं.
चेक करा पीचा आन्सर, बोला, कमेंट करा सगळ्यांनी. येस, कमेंट करा. येस, 73.631 into 10⁻³ करेक्ट, गुड. 73 युनिट पण सांगा. 631 into 10⁻³ पी फोर्स आहे, न्यूटन मध्ये येणार. सो दिस इज द फायनल आन्सर. चेक करा सगळ्यांनी, एवढा आन्सर येतं का? पीचा आन्सर एवढा येतं का? चेक करा. 73.631 into 10⁻³ न्यूटन. चेक करा, बघा. येस, ओके, करेक्ट करेक्ट, गुड. सगळ्यांचे आन्सर्स बरोबर आहे. समजतंय? सोपा आहे. फॉर्म्युला माहित पाहिजे. फॉर्म्युला माहित असेल, गिवन डाटावरून आपल्याला लगेच समजतं की कोणता फॉर्म्युला वापरायचा. ओके, सो समजा तुम्हाला आन्सर किलो न्यूटन मध्ये विचारलं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फोर्स इन किलो न्यूटन. काही नाही, सेम प्रोसेस करायची. न्यूटन मध्ये आणलं, न्यूटनचं किलो न्यूटन करायचं असेल तर 10⁻³ काढून टाकायचं, एवढंच. तुम्हाला जर म्हणलं किलो न्यूटन मध्ये आणा आन्सर, तर काय करायचं? हे न्यूटनचं किलो न्यूटन करायचं असेल, न्यूटन लहान युनिट आहे, न्यूटन पासून किलो न्यूटन कडे जायचंय म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जात आहे, डिवाइड करावं लागतं. सो 10⁻³ काढून टाकायचं. 73.631 किलो न्यूटन. जर त्यांनी विचारलंच तुम्हाला आन्सर, तर काय येणार? P is equal to 73.631 किलो न्यूटन येणार. जर किलो न्यूटन मध्ये एक्झाम मध्ये सांगितलं त्यांनी की तुम्ही किलो न्यूटन मध्ये आन्सर काढा, तर ठीक आहे. ओके, सांगा आता काय डाऊट आहे तुम्हाला? असे प्रॉब्लेम पडलेले आहेत पेपरला, 4 मार्कला पडलेले आहेत. महत्वाचं आहे, सोपं आहे. सेकंड टॉपिकला वेटेज जास्त आहे, 18 मार्क्स. त्याच्या खालोखाल वेटेज आहे तिसऱ्या टॉपिकला SFD BMD, तो पण महत्वाचा टॉपिक आहे. SFD BMD तुम्हाला लास्ट पर्यंत थर्ड इयर डिप्लोमा आहे, तुम्ही डिग्री करणार असाल तर डिग्रीला, एमटेक सगळीकडे SFD BMD हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा मेन हर्ट आहे. ते सगळ्यांना यायला पाहिजे. SFD BMD तिसरा टॉपिक, ठीक आहे. सो याला पण वेटेज चांगला आहे. सेकंड टॉपिकला थर्ड टॉपिकचं पण वेटेज चांगलं आहे. सो महत्वाचं आहे, थर्ड टॉपिक करून ठेवा, कारण थर्ड इयरला गेल्यावर तुम्हाला टॉस आहे, डिझाईन आहे. SFD BMD तुम्हाला लास्ट पर्यंत लक्षात ठेवा. शियर फोर्स डायग्राम, बेंडिंग मोमेंट डायग्राम, मोमेंट ऑफ इनर्शिया, या ज्या गोष्टी आहेत ना, या तुम्हाला कायम लागतात. ठीक आहे, क्लिअर, डन. चला, झालं. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. काय डाऊट असेल तर कमेंट करा, नसेल तर राईट डाऊन द नेक्स्ट क्वेश्चन. जस्ट वेट, सेम आहे का हे बघतो मी, एक मिनिट. आय थिंक सेम आहे क्वेश्चन, फक्त वेट वेट, एक मिनिट थांबा. ओके, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 लिहून घ्या. होमवर्कला सॉल्व्ह करा. सेम टाईपचा क्वेश्चन आहे. काय गिवन आहे ते मी सांगतो तुम्हाला. राईट डाउन द क्वेश्चन. बघा, अ स्टील रॉड ऑफ 25 mm diameter and 2 meter long subjected to an axial pull of 45 kilonewton. ठीक आहे. Find the stress, strain, elongation. Take capital E is equal to 200 GPa. Okay. Write down given data. Given. काय काय दिलंय? स्टील रॉड ऑफ 25 mm डायमीटर, डी दिलेला आहे 25 mm. लगेच फर्दर एरिया काढून घ्या.
पाय बाय 4 इंटू टी स्क्वेअर, पाय बाय 4 इंटू 25 स्क्वेअर मग असे काढलेलं ना आपण 490.87 बरोबर ना, तेच येते ना 490.87 सेम 490.87 mm स्क्वेअर. त्यानंतर 2 मीटर लॉंग म्हणजे लेंथ दिलेली आहे 2 मीटर चालत नाही 2000 mm. होमवर्कला सॉल्व्ह करायचं सेम आता सोडवलं त्या टाइपच आहे. सबजेक्टेड टू एन एक्सियल पूल पी दिलाय 45 किलो न्यूटन, किलो न्यूटन चालत नाही न्यूटन पाहिजे. पी दिलेला आहे 45 किलो न्यूटन म्हणजे 45 इंटू 10⁻³ न्यूटन. ठीक आहे. आणि काय हे फाइंड आहे सगळं. ई कॅपिटल ई दिलेला आहे 200 GPa नाही चालत जीपीए, जीपीए चालत नाही. एमपीए करा, एमपीए लागतं आपल्याला 200 इंटू 10⁻³ एमपीए म्हणजेच मेगा पास्कल. 200 इंटू 10⁻³ मेगा पास्कल, 200 इंटू 10⁻³ मेगा पास्कल. काय काय फाइंड करायचंय, स्ट्रेस स्ट्रेन फाइंड काय काय करायचं, स्ट्रेस सिग्मा, स्ट्रेन, एलॉंगेशन म्हणजे डेल्टा एल. या तीन गोष्टी काढायच्या आहेत सिंपल. फोर्स अपॉन एरिया करा, फोर्स अपॉन एरिया करा तुम्हाला स्ट्रेस मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर डेल्टा एल काढा, पी एल अपॉन ए स्ट्रेस मिळाला. त्यानंतर डेल्टा एल ने किंवा मग ई चा फॉर्म्युला वापरून कॅपिटल ई चा फॉर्म्युला स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, स्ट्रेसची व्हॅल्यू आहे ई दिलंय याच्यावरून तुम्ही स्ट्रेन काढू शकता सिंपल. आणि मग डेल्टा एल कसं काढणार, डेल्टा एल चा फॉर्म्युला वापरायचा पी एल अपॉन ए, त्याच्यावरून तुम्हाला डेल्टा एल मिळेल. स्वतः होमवर्कला सॉल्व्ह करायचं आहे सगळ्यांनी. याचे जे आन्सर्स आहेत ते मी पाहिजे तर तुम्हाला देतो टॅली करण्यासाठी. जस्ट वेट. हो का, मी इथं सगळं दिलेलंच आहे, कसं करायचं ते पण सांगितलेलं आहे. फक्त तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे, सॉल्व्ह करून मला व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे. होमवर्क सगळ्यांनी होमवर्क जे आहे ते स्वतः सॉल्व्ह करायचंय आणि मला व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे. ठीक आहे. बघा याचे जे आन्सर्स आहेत ते पण सांगतो. सिग्माचं जे काय आन्सर येतं ते येतं 91.67. बघा थोडंफार पॉइंट मध्ये इकडे तिकडे चेंजेस झाले तर चालतील. एमपीए, एमपीए म्हणजे न्यूटन पर एम एम स्क्वेअर. स्मॉल ई म्हणजे स्ट्रेन 4.58 इंटू 10⁻⁻⁴ याला काही युनिट नाही. आणि डेल्टा एल चं येतं 0.9167, 0.9167 mm. एवढे 4 डिजिट लिहायची काही गरज नाही, 0.92 mm हे त्याचे आन्सर्स आहेत. ठीक आहे, हे त्याचे आन्सर्स आहेत. एवढे आन्सर्स तुमचे येतात का चेक करा होमवर्कला. सगळ्यांनी होमवर्क ट्राय करायचं आहे आणि मला व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे. क्लिअर. चला सर्वांनी ट्राय करा, होमवर्क ट्राय करत राहा. होमवर्क ट्राय करा, आन्सर मॅच झालं तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि नाही सुटलं तर डाऊट येईल, डाऊट आला तर मला विचारा. व्हॉट्सअप नंबर माझा सगळ्यांकडे आहे. परत एकदा पाहिजे तर सांगतो मी 9420684290 हा नंबर आहे माझा. ह्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. चला सेम क्वेश्चन आपण आधी सोडवलेला आहे. सेम आपण तुम्ही होमवर्कला ट्राय करायचं.
हा सुद्धा होमवर्कला ट्राय करायचा आहे. सेम अशा टाइपचा क्वेश्चन डायमीटर काढायचा आपण सोडवलाय. काय गिवन आहे बघा, त्याला क्वेश्चन लिहून घ्या तुम्ही. अ लोड ऑफ 6 किलो न्यूटन, पी दिलाय 6 किलो न्यूटन म्हणजे 6000 न्यूटन किंवा 6 × 10⁻³ न्यूटन चालतं, इज टू बी raised with the help of steel cable. Find the minimum diameter of steel cable if stress is not to exceed, म्हणजे सिग्मा मॅक्स किंवा सिग्मा मॅक्स ल्या सिग्मा ल्या नॉट टू एक्सीड म्हणजे काय, जो काय स्ट्रेस आहे तो 110 MPa पेक्षा जास्त जाता कामा नये. 110 MPa पेक्षा जास्त तो जाता कामा नये. मग सिग्मा मॅक्स ची व्हॅल्यू काय घ्यायची, 110 MPa. MPa म्हणजेच काय, 110 न्यूटन पर mm स्क्वेअर. सेम प्रॉब्लेम आपण सोडवला बघा, एरिया काढायचा. कुठं सोडवला आहे, जस्ट वेट. डायमीटर काढलेलं बघा आपण. सोडवलं ना आपण सेम त्या टाइपचा क्वेश्चन. हे बघा इथं सेम असं सोडवायचं. फक्त काय आता सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए वापरायचं. इथं काय वापरणार तुम्ही बघा, या ठिकाणी काय करायचं, सिग्मा इक्वल टू पी अपॉन एरिया. सिग्माची व्हॅल्यू घ्यायची 110, पी ची व्हॅल्यू 6000, 110 इक्वल टू 6000 अपॉन एरिया. एरियाला तिकडे पाठवा म्हणजे 6000 अपॉन 110, 0 ला 0 गेले, 600 अपॉन 11 करा, 600 अपॉन 11. सो हे येतं 54.55 54.55 mm स्क्वेअर. चेक करा, 54.545 येतं, 54.545 55 लिहिलं. आणि मग सेम जो क्वेश्चन नंबर 3 आहे आपला, बरोबर ना, त्यातच सोडवलं आपण. 3 ला आहे का कुठे आहे बघा, सेकंड ला आहे. मग एरियाचा फॉर्म्युला वापरायचा, π/4d². सेम सॉल्व करत जायचं आणि डी काढायचं. आलं लक्षात, सेम प्रॉब्लेम आहे, काही वेगळं नाही. सो होमवर्कला सगळ्यांनी ट्राय करा. सर्वांनी होमवर्कला ते ट्राय करायचं आहे. एरिया 54.55 mm स्क्वेअर येतं आणि तुम्हाला काढायचं काय आहे, डायमीटर. सो डी चा आन्सर मी तुम्हाला इथे लिहून देतो, किती येतं ते. याचं जे आन्सर येतं, जस्ट वेट, 8.33 mm. बघा मॅच होतं का, बुक मधला आन्सर आहे. जर मॅच होत नसेल, शक्यतो येतं, कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक असतात त्याच्यामध्ये. मोस्टली तुमचा आन्सर मॅच होऊन जाईल. नाही झालं आन्सर मॅच तर मला व्हॉट्सअप करा, झालं तरी मॅच तरी मला व्हॉट्सअप करा. होमवर्क आहे निम्मा तर मी इथं सोडवून दिला, फक्त एक स्टेप करायची आणि तुम्हाला डी काढायचं. सेम क्वेश्चन नंबर 2 मध्ये तसं सोडवलंय, सेम तसं सॉल्व्ह करायचं. आलं लक्षात. चला नेक्स्ट. हा, आता हे वेगळ्या टाइपचा क्वेश्चन सुरू झाला बघा. डिफॉर्मेशन काढायचे